नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी शेती माझं शिवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, हा माझा भुईमुगाचं पीक आहे. अंकुर जातीचा मी भुईमुग पेरला आहे. तर सुरुवातीला मी रानवलून हा पेरलेला भुईमुग आहे आणि उत्पन्नालाही चांगली जात आहे. मी काय कुठल्या कंपनीची जाहिरात करत नाही, काय नाही. एक गरीब शेतकरी आहे आणि एक माझं भुईमुगाचं नियोजन मी तुम्हाला सांगत आहे. तर मित्रांनो, भुईमुग पेरल्यानंतर एकच खुरपण झालेली आहे. लेबर थोडं प्रॉब्लेम आहे आमच्या इकडं आणि मी एकटाच शेती करत असल्यामुळं मी दारे धरताना कधी कधी त्याच्यावरलं मोठं गवत हाताला येईल ते असं काढलेलं आहे आणि एक खुरपण दिलेली आहे. 10-26 20 किलोला एक गोणी टाकलेली आहे. त्यानंतर मी फुलात आल्यानंतर भुईमुगाला फुलं सुरू झाल्यानंतर आरा सुरू झाल्यानंतर सुपर फॉस्फेट फेकलेलं एक 50 किलो आणि बायो 303च्या 2 फवारण्या केलेल्या आहेत. तर बायो 303 हे एक असं टॉनिक तर आहेच आणि कीटनाशक पण आहे. त्यामुळं काय होतंय, भुईमुगाची वाढ बी चांगली होती, शेंगा पण चांगल्या पोचतात आणि त्याच्यावर काही किडच मला आढळून आलेली नाही. इतकी उत्कृष्ट त्याची पानं आहेत ना आणि चांगल्या क्वालिटीचा भुईमुग आहे. आता मित्रांनो, भुईमुग हे माझं एक आवडीचं पीक आहे. मला किलोला 1 क्विंटल शेंग काढीत असतो मी आणि ह्या वर्षी मी 20 किलो पेरलेला आहे ना, तर 20 किलोला 20 क्विंटल शेंगाची मी अपेक्षा धरलेली आहे. कारण भुईमुगच असा चांगला आलेला आहे. पहा तुम्ही, आता अजून 1 महिन्याने तो निघन. जर समजा तुम्हाला ओल्या शेंगा खायच्या असेल तर या माझ्या शेतात. पहा कसा आहे क्वालिटी भुईमुग. याच्यात कुठं एक आडा ज्वारीचे पण ताट उगलेले आहेत, ते बरं आहे, चांगले समजा. म्हणलं कशाला हे करावं. मध्ये लाईटीचा थोडा प्रॉब्लेम होता म्हणून थोडा पाण्याला ताणला होता, पण ताणी नका, काय एवढा त्याला मार बसलेला नाहीये. पहा कसा आहे, एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे. मी म्हणतो इथे एक एक शेंगदाणा पडलेला आहे. ईत 1.5 ईत 2 ईत अशा पद्धतीची मी बैलांनी पेरणी केलेली आहे आणि सारा यंत्राने चांगल्या सारा बी काढलेल्या आहेत. पण इतका दाटलाय ना आणि खाली बी आता समजा कवळ्या शेंगा आहेत. सध्या शेंगा आल्यावर तर मी तुम्हाला उपटून दाखवणारच आहे. पहा अशा क्वालिटीचा आहे. कमी खर्चात भरपूर उत्पन्न मी घेतच असतो. तर मित्रांनो, एक शेतकरी भाऊ म्हणून थोडा सपोर्ट करा. हाही माझं नवीन चॅनल आहे. शेतीचा मला छंद आहे आणि अनेक पिकाच्या फवारणीची त्याची थोडीशी माहिती बी माझ्याकडे. मी वेगवेगळे पिकं तर हमेशाच घेतो. आता माझा मिरची, काही टॅमॅटो, कारली, दोडका, गवार, चवळी ह्या पिकाची म्हणजे मला छंद आहे. मी आपलं थोडे हे नगदी पिकं आहेत, आपलं खर्चाला घर खर्च चालतो यासाठी मी घेतच असतो. तर कसा वाटला भुईमुग कमेंट करून सांगा आणि एक आपला भाऊ या नात्याने मला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.